सहलीला 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 जाया सहलीला सहलीला जाया सहलीला. A few moments later. आमची ट्रेन कुडाळला 3 तास उशिरा पोचली. दुपारचा 1 वाजला. कुडाळवरून मालवणला जाण्यासाठी रिक्षा केली. साधारण तासभर वेळ लागला. वाटेत येणाऱ्या वाड्या, त्यातली टुमदार घरे, आमराया, नारळी पोफळीच्या बागा, नद्या, दागमोडी वळणे बघत बघत स्टेवर कधी पोचलो कळलंच नाही. आमचा होमस्टे मालवण बस स्टँड पासून चालत 5 मिनिटाच्या अंतरावर होता. सारा होमस्टे इथे आम्ही आधीच रूम बुक केली होती. रूम आम्हा तिघांसाठी पुरेशी व स्वच्छ होती. मंडळी, आम्ही मालवण बीचवर आलेलो आहोत आणि जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला. इकडे बोटी लागल्या आहेत, चला जाऊया. मालवण जेट्टीवरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी सुटतात. येण्या जाण्याचे मिळून प्रतिमानची 100 रुपये तिकीट आहे. अगदी 10 मिनिटातच आपण किल्ल्यावर पोचतो. आम्ही बोटीत बसलो तेव्हा वारा सुटला होता. त्यामुळे हा प्रवास खूप रोमांचकारी झाला. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केला आणि मराठा आरमाराची पायाभरणी ज्या किल्ल्याने केली त्या सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्यता पाहून मन थक्क झाले. जंजिऱ्याची सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीज या परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली. किल्ल्यावर एकूण 42 बुरुज असून तटबंदीची लांबी सुमारे 3 किलोमीटर आहे. मंडळी, आम्ही चाललोय भवानी मंदिराकडे, चला दर्शन घेऊया. गडावर शिवरायांचे सुंदर मंदिर आहे. आत व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. बाहेरूनच मंदिर कॅमेऱ्यात टिपले. तिथून जवळच शंकराचे लहानसे कौलारू मंदिर आहे आणि तिथेच आणीबाणीच्या प्रसंगी किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी बांधलेला भुयारी मार्ग.
मंडळी आम्ही सिंधुदुर्ग किल्ला फिरतोय आणि आता त्या तिकडे पुरुष दिसतोय तिकडे जाणार आहोत. किल्ला सर्व बाजूने खाऱ्या पाण्याने वेढला असला तरी किल्ल्यात दुधा, दही व साखर अशा 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. बुरुजावरून समोर पसरलेला अथांग सागर डोळ्यात सामावत नाही इतका पसरला आहे. या सागराच्या लाटांना सुमारे 350 वर्ष आपल्या अंगावर झेलत सिंधुदुर्ग आजही तितकाच अभेद्य आहे. आम्ही आलोय रॉक गार्डनला. आता आम्ही मस्त फिरतो आणि एन्जॉय करतो. रात्री 8च्या सुमारास आम्ही रॉक गार्डनला गेलो, पण तिथे जाऊन आमचा थोडा भ्रम निराश झाला. नावाप्रमाणे काहीच नव्हते, पण गाण्यावर थिरकणाऱ्या या कारंज्याने मन शांत झाले. जवळच खाद्यपदार्थाचे अनेक स्टॉल आहेत. तिथेच खाऊन आम्ही रूमवर परतलो. आजचा सिंधुदुर्ग स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा.